प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणालेत बघा। त्यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली। वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी कुणाचीही हायगाय करायची नाही असे आदेश अजित पवारांनी दिले। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांशी बोलणार असल्याचं सुद्धा अजित पवारांनी म्हटलंय। अतिशय चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची हायगाय करायची नाही, कुणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी जुमानायचा नाही। उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे, त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत 2 तास विमानामध्ये। त्यावेळेस मी त्यांना सांगणार की बाबा ही केस आपल्याला फास्ट ट्रॅक पुढे फास्ट ट्रॅकवर चालवायची। तर वैष्णवी आत्महत्येच्या 8 दिवसांनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी राजेंद्र आणि सुशील या दोघांना अटक केली। राजेंद्र अगवणे हा पुणे शहरात असतानाही पिंपरी चिंचवड पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते। याच निमित्तानं पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तपासावर साम टीव्हीने काही प्रश्न उपस्थित केलेत। बघा, सुरुवातीलाच पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल का घेतली नाही? बावधन पोलीस ठाण्यात कसपटे कुटुंबियांची तक्रार नोंदवून घ्यायला वेळ का लावला? राजेंद्र अगवणे औंध रुग्णालयात होता तरी पोलिसांना कसं कळलं नाही? अगवणे पिता पुत्र अनेकांना भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेज जर उपलब्ध होतं तर ते पोलिसांना अधिक का मिळालं नाही? 3 दिवस वैष्णवी अगवणे यांचं बाळ कुठे गेलं याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपास केला का? तर